विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी वानखेडे सर तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत राऊंड 2 अंतर्गत 11वी प्रवेश परीक्षेसाठी 11वी प्रवेश पात्रता परीक्षा विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयासाठी 11th CET एक्झामिनेशन फॉर सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी राऊंड 2 विथ ॲन्सर. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण CET या परीक्षेसाठीची तयारी तुम्हा विद्यार्थ्यांकडून करून घेत आहोत आणि त्या अंतर्गत राऊंड 2 या भागामध्ये आपण पाहणार आहोत सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावर आधारित काही MCQचे प्रश्न. तुम्हाला माहिती आहे की विज्ञान या भागावर 25% गुणांचे प्रश्न निर्धारित केलेले आहेत CET या परीक्षेमध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या अंतर्गत पाहूया आपण पहिला प्रश्न. क्वेश्चन नंबर फर्स्ट, कंप्लीट द स्टेटमेंट्स बाय चूजिंग करेक्ट ऑप्शन फ्रॉम ब्रॅकेट. क्वेश्चन नंबर फर्स्ट, द कॅज्युअलिटी बिहाइंड द सडन चेंजेस वॉज अंडरस्टूड ड्यू टू डॅश डॅश प्रिन्सिपल ऑफ ह्युगो डिव्हिस. प्रश्न परत एकदा नीट आहे का? द कॅज्युअलिटी बिहाइंड द सडन चेंजेस वॉज अंडरस्टूड ड्यू टू डॅश डॅश प्रिन्सिपल ऑफ ह्युगो डिव्हिस. हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचे उत्तर आपल्याला समोर एक ब्रॅकेट दिलेला आहे. त्या ब्रॅकेटमध्ये काही ऑप्शन्स दिलेले आहेत आणि त्या ऑप्शन्समधून योग्य पर्याय निवडायचा आहे आणि कंप्लीट द स्टेटमेंट बाय चूजिंग करेक्ट ऑप्शन. तर यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. हे आपण सर्व नंतर एकाच वेळेस पाहणार आहोत. सुरुवातीला प्रश्न पाहूयात आणि त्यानंतर त्या ब्रॅकेटमध्ये असणारे शब्द पाहू आणि ते ऑप्शन्स कोणत्या प्रश्नासाठी कोणते लागू होतील याबाबत आपण अभ्यास करू. तर बघा क्वेश्चन नंबर 2, द प्रूफ फॉर फॅक्ट that protein synthesis occurs through dash dash was given by George Biddle and Edward Tatum. क्वेश्चन परत एकदा आहे का? द प्रूफ फॉर द फॅक्ट दॅट प्रोटीन सिंथेसिस ऑकर्स थ्रू डॅश डॅश वॉज गिवन बाय जॉर्ज बिडल अँड एडवर्ड टॅटम. याचे पण आपण उत्तर त्या ब्रॅकेटमधून निवडून कंप्लीट करणार आहोत. क्वेश्चन नंबर 3 बघा. तत्पूर्वी प्रश्न तिसरा, क्वेश्चन 3, ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम मॉलिक्यूल ऑफ DNA टू mRNA इज कॉल्ड डॅश डॅश प्रोसेस. क्वेश्चन अगेन रिपीट. ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम मॉलिक्यूल ऑफ DNA टू mRNA is called dash dash process. The process in which transformation of molecule of DNA to mRNA is called dash dash process. या प्रोसेसचं नाव आपल्याला दिलेल्या ब्रॅकेटमधून शोधून लिहायचं आहे. तर यानंतरचा प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 4, इव्हॉल्युशन म्हणजे काय? इव्हॉल्युशन मीन्स, क्वेश्चन नंबर 4 आहे, इव्हॉल्युशन मीन्स. इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती म्हणजे काय नेमकं हे आपल्याला याचं उत्तर सुद्धा त्या ब्रॅकेटमध्ये दिलेल्या ऑप्शन्समधून निवडून लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 4 काय आहे? इव्हॉल्युशन मीन्स डॅश डॅश. तर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, vestigial organ dash dash present in human body is proof of evolution. क्वेश्चन परत एकदा आहे का? vestigial organ dash dash present in human body is proof of evolution. म्हणजेच काय?
की अवयव म्हणजे निशाणीयुक्त अवयव किंवा अवयवयुक्त ऑर्गन जे असतात ते कशामध्ये प्रेझेंट असतात, कोणत्या ह्युमन बॉडी, त्याचं प्रूफ असते हे आपल्याला त्या पर्यायामधून निवडून शोधून लिहायचं आहे. यानंतरचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 6. स्टडी ऑफ डॅश डॅश इज ॲन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ स्टडी ऑफ इव्हॉल्युशन. क्वेश्चन 6 अगेन. स्टडी ऑफ डॅश डॅश is an important aspect of study of evolution. म्हणजे आपल्याला हे जी रिकामी जागा आहे त्या रिकामी जागेचं ऑप्शन काय आहे त्या दिलेल्या ऑप्शनमधून निवडून या ठिकाणी ते करेक्ट शोधायचं आणि स्टेटमेंट कंप्लीट करायचं. स्टडी ऑफ डॅश डॅश इज ॲन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ स्टडी ऑफ इव्हॉल्युशन. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे 7. फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक ॲनिमल इज विथ अस इन द फॉर्म ऑफ डॅश डॅश फ्रॉम ईस्ट आफ्रिका. क्वेश्चन अगेन रिपीट. क्वेश्चन नंबर 7. फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक ॲनिमल is with us in the form of dash dash from East Africa. या ठिकाणी आपल्याला ही रिकामी जागा शोधायची आहे दिलेल्या ब्रॅकेटमधून आणि स्टेटमेंट कंप्लीट करायचं आहे. यानंतरचा प्रश्न 8 बघा. क्वेश्चन नंबर 8. दी डॅश डॅश मॅन इव्हॉल्व्ड about 50,000 years ago. Question number 8. The dash dash man evolved about 50,000 years ago. ते नाव आपल्याला दिलेल्या पर्यायामधून शोधायचं आहे. 50,000 वर्षापूर्वीची उत्क्रांती हे आपल्याला शोधून काढायचे आणि त्यासाठी आपल्याला पर्याय दिलेले आहेत. एकूण 11 पर्याय आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्याला रिकामी जागा आहेत 10. तर हे 10 रिकामी जागा आपल्याला त्या 11 पर्यायामधून 11th ऑप्शन्समधून निवडून भरायचे आहेत. क्वेश्चन नंबर 9 बघा. अबाउट 10,000 years ago वाईज मॅन स्टार्टेड टू प्रॅक्टिस डॅश डॅश. अंदाजे जवळपास 10,000 वर्षापूर्वी वाईजमॅनने कशाला सुरुवात केली होती, कोणत्या सरावासाठी किंवा कशाची प्रॅक्टिस करायला सुरुवात केली होती हे सुद्धा आपल्याला त्या दिलेल्या पर्यायामधून शोधून लिहायचं आहे. अबाउट 10,000 years ago वाईज मॅन स्टार्टेड टू प्रॅक्टिस आणि त्याच्यासाठी ते पर्याय दिलेले आहेतच. त्यामधून योग्य तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि ते स्टेटमेंट कंप्लीट करायचं आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. डॅश डॅश कॅन बी कन्सिडर्ड ॲज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वाईज मॅन. वाईजमॅन पहिलं उदाहरण कोणतं आहे हे आपल्याला त्या दिलेल्या पर्यायामधून शोधून लिहायचं आहे. तर अशा प्रकारे हे 10 प्रश्न आहेत MCQs ऑन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. विज्ञानावर आधारित हे 10 MCQs बहुपर्यायी प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत आणि या बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे या ब्रॅकेटमध्ये दिलेल्या पर्यायांमधून निवडून लिहायचे आहे. तर पर्याय कोणते आहेत बघा. एकूण 11th ऑप्शन्स आर प्रेझेंट हिअर. जीन, रामापिथेकस, ॲग्रिकल्चर, फॉसिल्स, म्युटेशन, ट्रान्सलोकेशन, त्याच्यानंतर आहे निअँडरथल मॅन, ट्रान्स्क्रिप्शन,
क्रोमॅग्नन, ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट अँड अपेंडिक्स. हे ऑप्शन परत एकदा आहे का? जीन, रामापिथिकस, ॲग्रिकल्चर, फॉसिल्स, म्युटेशन, ट्रान्सलोकेशन, त्याच्यानंतर निअंडरथल मॅन, त्याच्यानंतर ट्रान्स्क्रिप्शन, क्रोमॅग्नन, ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट अँड अपेंडिक्स. तर या पर्यायामधून योग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला. आणि जे 10 स्टेटमेंट आहे, 10 स्टेटमेंट्स जे आहेत त्यामध्ये कुठला पर्याय कोण्या ठिकाणी योग्य असेल ते निवडून त्या ठिकाणी आपल्याला ते स्टेटमेंट पूर्ण करायचं आहे. म्हणजेच कंप्लीट द स्टेटमेंट बाय चूजिंग करेक्ट ऑप्शन फ्रॉम द ब्रॅकेट. तर या ठिकाणी ॲन्सर पण दिलेले आहे. तुमच्या ॲन्सरशी हे जुळते का बघा. पहिला ॲन्सर आहे म्युटेशन, दुसरं जीन, तिसऱ्या प्रश्नाचं ॲन्सर आहे करेक्ट ऑप्शन ट्रान्सक्रिप्शन, 4 नंबर ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट, 5वा आहे अपेंडिक्स, 6 नंबर फोसिल्स, 7वा आहे रामापेथिकस, 8 नंबर क्रोमॅग्नन, 9 ॲग्रिकल्चर, 10 निअंडरथल मॅन. तर या ठिकाणी पहिलं आपला स्टेटमेंट काय होतं? द कॅज्युअलिटी बिहाइंड द सडन चेंजेस वॉज अंडरस्टूड ड्यू टू म्युटेशन. या ठिकाणी म्युटेशन हे ॲन्सर आहे. ड्यू टू म्युटेशन प्रिन्सिपल ऑफ ह्युगो डी व्हिस. Another second statement, the proof for the fact that protein synthesis occurs through gene, या ठिकाणी जीन हे आन्सर आहे, was given by जॉर्ज बिडल अँड एडवर्ड टॅटम. त्याच्यानंतर तिसरं आहे ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम मॉलिक्यूल ऑफ DNA टू mRNA इज कॉल्ड ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस. त्याला काय म्हणतात? ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस. त्याच्यानंतर आहे चौथं इव्हॉल्युशन मीन्स ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट. 5वा आहे वेस्टिजियल ऑर्गन अपेंडिक्स. या ठिकाणी अपेंडिक्स हे उत्तर आहे. प्रेझेंट इन ह्युमन बॉडी इज प्रूफ ऑफ इव्हॉल्युशन. 6वा नंबर 6 स्टडी ऑफ फॉसिल्स इज ॲन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ स्टडी ऑफ इव्हॉल्युशन. 7 नंबर द रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक ॲनिमल इज विथ अस in the form of Ramapithecus from ईस्ट आफ्रिका. आणि त्यानंतर 8वा आहे क्रोमॅग्नन, 9वं ॲग्रिकल्चर आणि 10वं निअंडरथल मॅन. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण हे 10 MCQs घेतलेले आहे आणि यामधून आपण या विषयाचा चांगल्या प्रकारे सराव करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या CETमध्ये चांगले घवघवीत यश. विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या या यूट्यूब चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि मॅथमॅटिक्स आणि सायन्स या दोन्ही